नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा समाजाच्या नंतर आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय. मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सरकारने मेगा भरती पुढे ढकलली, तर दुसरीकडे आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सुद्धा जोर धरतीये. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी आता एल्गार पुकारलाय. मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जात आहेत. अगदी एका समाजासाठी नोकर भरती थांबवून इतर समाजांचं नुकसान केलं जात आहे. मात्र आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावली उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगेंनी घेतली आहे. ओबीसी नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि 3 नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण केलं जातंय का आणि ते करतंय कोण, असा सवाल निर्माण झालाय. पण सध्याच्या घडीला ओबीसी समाज मात्र प्रचंड आक्रमकपणे आता समोर येताना दिसतोय. एकतर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला जी नोकर भरती थांबवण्यात आलेली आहे त्यामुळे सुद्धा ओबीसींवरती अन्याय होतोय, बाकी समाजावर अन्याय होतोय असं सांगत त्यांनी तातडीनं ही मेगा भरती सुरू करावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे एकूणच राज्यातल्या या सर्व परिस्थिती पाहता आरक्षणावरून आता रण पेटत आहे. मराठ्यांसाठी महाराष्ट्र वेठीस धरू नका असं वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केलेलं आहे. मराठा समाज सांगेल तेच होत असेल तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शेंडगेंनी दिलाय. पोलीस भरती तुम्ही थांबवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चालू केली गेली पाहिजे. आणि जर या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज सांगेल तेच होणार असेल तर मग मात्र ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहे यांना शेवटी या महाराष्ट्राचे रस्ते एक दिवशी बंद करावे लागणार आहेत. एकाही मंत्र्याला हा ओबीसी आणि भटके विमुक्त समाज हा एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. कारण जे आमदार निवडून आलेत मराठा समाजाचे त्याच्यामध्ये ओबीसींचा टक्का जास्त आहे. नाही, छगन भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब हे दोघंही मंत्री ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळात ते आवाज उठवत आहेत हे आम्हाला कल्पना आहे. पण त्यांचा आवाज जो आहे तो आवाज तोकडा पडतोय. कारण मंत्रिमंडळात 80% मराठा समाजाचा आहे. मराठा मंत्री आहेत. अर्थ खातं जे खजान्याची चावी आहे ती कुणाकडे आहे. त्यामुळे हे फक्त मंत्रिमंडळ आवाज उठवू शकतात, बाकी निर्णय घेऊ शकत नाही आहेत. काय आता हे आमचं उद्धव ठाकरे साहेबांपुढे विश्वास आहे, पण त्यांचंही तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं त्यांनाही मर्यादा आहेत. आणि म्हणून आम्ही हे आंदोलन जे आहे आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत त्यामुळे आम्ही गेलेलो आहे. आणि हे आंदोलन नंतर सुद्धा भूमिका नाही घेतली तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आक्रमक होईल. वेळ प्रसंगी मुंबई सुद्धा बंद पडेल असा इशारा ओबीसी नेते जिडीत तांडेल यांनी दिलाय. हे संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील किंवा अजून एक राज्य आहेत ते असतील, तर ह्यांची जी भाषा आहे ती आता ओबीसीसाठी चांगली राहिलेली नाही. ते केवळ एक मराठा समाजासाठी चांगली राहिलेली आहे. त्यांच्या फायद्याचं बघतात आणि कधी कधी तलवारी काढण्याच्या भाषा बोलतात. ह्या वाक्यांचा आणि ह्या शब्दांचा ह्या जनमानसात एवढा विपरीत परिणाम झालेला आहे की आता वास्तविक तुम्ही विचार केला तर जो ओबीसी समाज आहे त्या कोकणातला त्यामध्ये प्रामुख्यानं आमचा आगरी समाज, भंडारी समाज, कुणबी समाज, माळी समाज हे आक्रमक समाज आहेत. मग हे आक्रमक समाज जर त्यांनी विचार केला तर ही मुंबई जर चालू द्यायची असेल तर हे आक्रमक समाजाला दुखून चालणार आहे का? अजिबात नाही. कारण ह्या मुंबईच्या तिन्ही साईडला आमचा आगरी समाज आहे आणि एका साईडला समुद्र आहे, तिथं आमचा कोळी बांधव आहे. जर या आगरी समाज, कोळी बांधव किंवा भंडारी समाज, कुणबी समाज ठरवलं तरी मुंबई बंद पडू शकते. दरम्यान मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासातून आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्य शासनाला देखील विनंती करतो आणि
मराठा जातीतल्या मराठा आमचे जे गरीब मराठा आहेत त्या गरीब मराठ्यांचं याच्या बाबतीतलं मत काय आहे ते शासनानं जाणून घ्यावं, सर्वे करावा की EWS मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे की नको पाहिजे. ते जर केलं तर माझी खात्री आहे 100% हे जे गरीब मराठे आमचे आहेत ते म्हणतील की आम्हाला EWS मधूनच आरक्षण पाहिजे. हा जो खेळ चाललेला आहे, या गरीब मराठ्यांचा जो खेळ चालवला जातोय, हा राजकीय पुढारी आपलं राजकारण साध्य करण्यासाठी त्यांचा खेळ करतायत आणि तो त्यांनी खेळ थांबवावा आणि गरीब मराठ्यांना EWSचं आरक्षण घेऊ द्यावं. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत ओबीसी अभ्यासक श्रावण देवरेजी आणि आपल्यासोबत बबनराव तायवाडे हे सुद्धा आहेत ओबीसी महासंघाचे नेते. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये. सुरुवातीला जातं श्रावण देवरे यांच्याकडे. सर, असं नेमकं काय झालं की ओबीसी समाज इतका आक्रमकपणे समोर येताना दिसतोय? नाही, ओबीसी समाज जो आहे तो मुळातच त्याचा पिंड हा शांततेचा पिंड आहे, संयमाचा पिंड आहे आणि तो कष्टकरी समाज आहे. म्हणजे दिवसभर कष्ट करायचा आणि मग रोजीरोटी कमवायची, अध्यात्म मध्यात कोणालाही त्रास नाही, असा शांत ओबीसी समाज आहे. परंतु एखादा समाज, एखादी जात किंवा एखादी व्यक्ती कितीही शांत असली, कितीही संयमी असली, जर तुम्ही जाणीवपूर्वक जर दिवचाल, जाणीवपूर्वक जर अन्यायावर अन्याय तुम्ही जर करणार, जाणीवपूर्वक जर तुम्ही भेदभाव करणार, तर मग कोणी कितीही शांत असलेली व्यक्ती तिच्यातला आहे तो जागृत होतो. आणि मग प्रकाश अण्णा शेंडेंनी जी घोषणा केलेली आहे ती घोषणा केवळ संतापाला म्हणून नाही आहे. ती प्रकाश अण्णा शेंडेंची घोषणा ही प्रत्येक ओबीसीच्या मनातली घोषणा आहे. प्रत्येक ओबीसी माणसाच्या मनातलं बोलले प्रकाश अण्णा शेंडे. ते आमचे नेते आहेत आणि त्यामुळे ते बरोबर बोललेत की जर आमच्या ओबीसीचा संयम जर तुम्ही ढासळला तर मग 52% ओबीसी आहे, तुम्हाला फार मुश्किल करून देईल. मग तुमची सगळी दादागिरीची भाषा, गुंडगिरीची भाषा, झुंडशाहीची भाषा, हे सगळं तुम्ही विसरून जाल. मग जर 52% ओबीसी एकदाच रस्त्यावर जर उतरला तर पण असं नेमकं काय झालं? का हा राग आहे, हा संताप का आहे? त्याच्या मागची कारण काय? किती सहनशीलता बाळगायची याला काही, आणि किती दिलदारपणा आपण दाखवायचा याला काही मर्यादा आहे. दिलदारपणा काय दाखवला आम्ही काय म्हटलं की मराठा समाजाच्या राखीव जागा जेवढ्या आहेत 12% 13%, तेवढ्या जागा बाजूला काढून नोकर भरती सुरू करा. MPSCची परीक्षा घ्या. म्हणजे बाकीचे ST, ओबीसी, मुस्लिम, दलित हे सगळे जे विद्यार्थी आहेत आज बिचारे ताटकळत बसले परीक्षेसाठी आणि नोकरीसाठी, त्यांना काहीतरी त्यांचा मार्ग खुला करा. तुमच्या 2-4% मराठा पोरांसाठी तुम्ही सगळ्या पूर्णपणे 96% जनतेला तुम्ही वेठीस धरणार का? पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणार का? उद्या तर तुम्ही म्हणाल की संपूर्ण भारतच वेठीस धरायचा आहे आम्हाला. तर हे असं झुंडशाही चालत नाही. आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाही पद्धतीने, मला सांगा, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्टे दिलेला आहे, MPSCच्या परीक्षांना स्टे दिला आहे का हो? नोकर भरतीला स्टे दिला आहे का हो? नाही. मग जर असं असेल तर मग हे कोण मुठभर लोक आहेत की ज्यांच्या झुंडशाहीमुळे मुख्यमंत्री खुशाल निर्णय घेतात आणि परीक्षा बंद पडतात, नोकरशाही बंद पडतात आणि गोरगरीब मुलांवर अन्याय करतात, अत्याचार करतात. आणि किती मोठा दिलदारपणा दाखवला आहे आपण सगळ्यांनी की बाबा तुमच्या जागा बाजूला काढून बाकीच्यांची वाट मोकळी करा. पण आम्हाला मिळत नाही म्हणून तुम्हाला बी मिळू देणार नाही. ही जी जंगली भाषा आहे, ही जंगली भाषा आहे. आम्हाला नाही तर आम्ही तुम्हाला पण मिळू देणार नाही. आणि ही लोकशाहीची भाषा नाही आहे, ही जंगली भाषा आहे, रानटी भाषा आहे, तलवारीची भाषा. जी आता तांडेल साहेबांनी सांगितलं की हे तलवारी काढण्याची भाषा करतात, तांडेल साहेब एकदम बरोबर बोलले. ही रानटी भाषा आहे तलवारीची, ही लोकशाहीची भाषा नाही आहे. आणि ओबीसीचा संयम वाट बघू नका. त्याचा संयम जर तुटला तर त्याचे फार वाईट परिणाम होतात. हे तामिळनाडूने पण सिद्ध केलेलं आहे. हे मध्य प्रदेश, UP, बिहार या राज्यामधल्या ओबीसीनी सिद्ध केलं आहे की जर एकदा का जर ओबीसी संतापला तर तो काय करू शकतो. याचा आदर्श उदाहरण म्हणजे तामिळनाडू आहे, मध्य प्रदेश आहे, UP आहे, बिहार आहे.
लक्षात घेतलं पाहिजे नाही, त्यांनी. हा संघर्ष टाळणं ही जबाबदारी सरकारची आहे, सगळ्या समाजांची सुद्धा आहे, आपल्यासारख्या राजकीय नेत्यांची सुद्धा आहे. आणि या सगळ्यातून मार्ग नेमका काय काढला जावा? खरं तर आता जे घोडं अडलेलं आहे ते नेमकं कुठं अडलेलं आहे आणि कशा पद्धतीनं हा समन्वय आहे तो ठेवला जाऊ शकतो, काय करणं गरजेचं आहे, त्याची चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.